रोज मुलांच्या डब्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी काय बनवावं हे रोजचं एक नवीन टेन्शन असतं आणि म्हणूनच मी आज आपल्यासाठी एक नवीन ब्रेकफास्टची रेसिपी घेऊन आली आहे. ती म्हणजे बिना ब्रेड सँडविच. मी वसुधा, वसू किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत. तर आपण सँडविच बनवायला सुरुवात करूया. मी आदल्या दिवशी सकाळी हिरवे मूग पाण्यात भिजत ठेवले होते. संध्याकाळी पाणी काढून टाकून त्याला मोड आणण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये ते मूग ठेवून वरतून कपडा टाकला आणि त्याला अतिशय सुंदर असे मोड आलेले आपण बघतोय. आता यात मूग जे आहेत ते मूग मिक्सरच्या भांड्यात टाकून सगळे व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी 2-4 मिरच्या, काही लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर घेतली आहे. आता मोड आलेले जे मूग आहे ते मूग मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मावतील तितके मूग या ठिकाणी टाकायचे आणि व्यवस्थित त्याची चिकन अशी पेस्ट बनवून घ्यायची. राहिलेले मूगसुद्धा मी दुसऱ्या बॅचमध्ये दळून घेतले आणि जी पेस्ट तयार झाली आहे त्या पेस्टमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला बाइंडिंग यावं यासाठी मी 2 चमचे तांदळाचं पीठ या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे. तांदळामुळे त्याला एक तांदळामुळे त्याला एक वेगळा क्रिस्पीपणा येतो आणि म्हणून 2 चमचे तांदळाचं पीठ मी या ठिकाणी टाकले आहे. मिश्रणामध्ये ते पीठ अतिशय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा ऑरिगॅनो या ठिकाणी टाकलेला आहे किंवा आपल्याकडे जे मिक्स हर्ब्स असतील ते मिक्स हर्ब्स त्या ठिकाणी आपण टाकू शकतो. सँडविच बनवण्यासाठी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं स्टफिंग बनवायचं आहे. स्टफिंगसाठी मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे आणि यात देखील मी जे ऑरिगॅनो आहे तो ऑरिगॅनो थोडासा टाकला आहे. त्यानंतर काही चिली फ्लेक्स या ठिकाणी टाकले, चाट मसाला टाकला आहे. आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये काही मसाले ॲड करू शकतो. त्यानंतर थोडंसं मेयोनीज या ठिकाणी मी टाकलं आहे. टोमॅटो सॉस थोडासा या ठिकाणी टाकला आहे आणि त्यानंतर मोझरेलाचं जे चीज आहे ते चीज या ठिकाणी मी टाकलं आहे. आपल्या आवडीनुसार आपण यात भाज्या टाकू शकतो आणि त्याचं देखील स्टफिंग बनवू शकतो किंवा आपण पराठ्याचं जे स्टफिंग बनवतो ते स्टफिंगसुद्धा यात टाकू शकतो. आता स्टफिंग तयार झाले एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मी जे सँडविच मेकर आहे ते सँडविच मेकर मी गरम व्हायला ठेवलं आहे आणि त्याला बटरचं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. तूप, बटर, तेल आपल्या आवडीनुसार आपण या ठिकाणी टाकू शकतो. आणि आता सँडविच मेकर व्यवस्थित तापलं आहे आणि तापलेल्या सँडविच मेकरमध्ये मी जी आपण मुगाची पेस्ट तयार केलेली होती ती पेस्ट या ठिकाणी आपण टाकली आहे. त्यानंतर स्टफिंग जे तयार केलेलं आहे एक पातळ लेयर आपण त्या मिश्रणाचा द्यायचा आहे, मुगाच्या मिश्रणाचा, आणि मग त्यामध्ये थोडंसं स्टफिंग भरायचं आहे. आपल्या आवडीनुसार आपण स्टफिंग बनवू शकतो आणि आवडीनुसार आपण त्यात भरू शकतो. परंतु खाण्यासाठी हे जे स्टफिंग बनवलं आहे ते स्टफिंग अतिशय सुंदर लागतं. यामध्ये तुम्ही शिमला मिर्च असेल, गाजर असेल किंवा आपल्या आवडीच्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या देखील आपण या ठिकाणी ॲड करू शकतो. स्टफिंग व्यवस्थित स्प्रेड केलं आहे आणि स्टफिंगवरती आपण जे बॅटर आहे मुगाचं ते मुगाचं बॅटर आपण सर्व बाजूने थोडं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि सँडविच मेकर या ठिकाणी बंद करायचं आहे. 5 मिनटानंतर मी सँडविच मेकर जे आहे ते पलटलं आहे
आणि आपण बघू शकतो की आपलं या बाजूने सँडविच अतिशय व्यवस्थित भाजलं गेलं आहे किंवा त्याला लालसरपणा आलेला सुद्धा आपल्याला दिसत आहे. दोन्ही बाजूनी सँडविच असं व्यवस्थित बेक करून घ्यायचं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लालसर रंगावर. कारण आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते बॅटर कच्चं आहे, म्हणून सँडविच भाजताना अजिबात कुचराई अशी करायची नाही. व्यवस्थित असं दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजायचं आहे. लागल्यास आपण वरच्या बाजूने बटर देखील या ठिकाणी सँडविचला लावू शकतो. आता खाण्यासाठी रेडी आहे बिना ब्रेड सँडविच. आपण बघू शकतो की चौकोनी आकारचा एक ब्रेड या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसतो आणि त्याला ते पिझ्झा कटर आहे त्याने मी असं कट केलं आहे आणि आपण बघू शकतो की आतमध्ये भरलेलं जे स्टफिंग आहे ते स्टफिंग किती